पालक वडीसाठी पीठ भिजवायला घेऊया। चिरलेला पालक टाकूया, चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 हिरव्या मिरच्या, 7 लसणाच्या पाकळ्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि छोटा 1 चमचा जिरं मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले ते टाकूया। छोटा अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलाय तो टाकूया। छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर, छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। थोडा थोडा पाण्याचा वापर करून याचा गोळा करून घ्यायचा आहे। पीठ मध्यम भिजवून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। अशा प्रकारे पीठ मध्यम भिजवून घेतलं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। थोडंसं तेल लावूया, आपण रोल करून घेऊया। हाताला तेल लावून घेतलं आहे म्हणजे पीठ चिकटत नाही। अशा पद्धतीने रोल करून घेऊया। या चाळणीमध्ये आपण वडी वाफवून घेणार आहोत। चाळणीला तेल लावून घेतलं आहे, आपण करून घेतलेले रोल ठेवूया। रोल ठेवताना 2 रोलमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे। गॅसवर वडी वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम झालं आहे, याच्यावर चाळणी ठेवूया, याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 15 मिनटं वडी वाफवून घेऊया। 15 मिनटं झाली आहे, वडी वाफवली का बघूया। चाकूला पीठ लागली नाही आहे म्हणजे वडी व्यवस्थित वाफवली गेली आहे। वड्या थंड झाल्या, कापून घेऊया। चाकूला तेल लावून घेतले, वड्या मध्यम कापायच्या, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही। छान झाल्यात पालकाच्या वड्या। 2 रोल मी कापून घेतलेत। ह्या वड्या आपण अशा खाऊ शकतो, शॅलो फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे, वड्या आपण डीप फ्राय करणार आहोत। तेल गरम झाले, वड्या टाकूया। वड्या टाकताना गॅस कमी करायचा, वड्या मिडियम गॅसवर तळायच्या। तेलाचे बुडबुडे कमी झाले की वड्या आपण उलटवून घेऊया। वड्या उलटवून घेऊया। वड्या दोन्ही बाजूने छान तळल्या गेल्या आहेत, काढून घेऊया। आपल्या पालकाच्या वड्या तयार झाल्यात।